प्रिय भाई बहनों, आज की रोटी की खर्च सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 4 जून 2025 बुधवार. सुगंधी तेल. बघा, बंधूंनी एकतेने एकत्र राहणे किती चांगले आणि किती आनंददायक आहे. ते डोक्यावर ओतले गेलेले मौल्यवान तेलासारखे आहे. आरोनची दाढीवरून वागत त्यांची वस्त्रांच्या कडापर्यंत वागणारे हे हेर्मोनची दावासारखे आहे. सियोनची पर्वतावर उतरते. स्तोत्र 133 अध्याय 1 ते 3 वचन. हा स्तोत्र अत्यंत सुंदरपणे आरोनाची डोक्यावर ओतलेली मौल्यवान अभिषेकाची तेलाचे वर्णन करतो. काही अनुवादांमध्ये हे तेल सुगंधी तेल म्हणून वर्णन केले गेले आहे, जे वागत होते आणि गोड श्वासाने वातावरण भरून टाकत होते. अभिषेकाचे तेल खरेच श्वासाने परिपूर्ण असते. जिथे एकता आहे तिथे दैवी श्वास असतो. जेव्हा बंधू एकताने एकत्र राहतात, जेव्हा देवाच्या अभिषेकाचा श्वास जणू फुलांच्या गंधासारखे साऱ्या भूमीवर पसरतो. जसे फुलांचा श्वास मधमाशांना आकर्षित करतो, तसेच आत्मिक एकता देवाची कृपा आणि इतरांचे लक्ष वेधून घेते. स्तोत्र 133 अध्याय ही एकतेच्या आशीर्वादाचे सांत्वन आहे. एक मन आहे. जिथे एकता आहे तिथे समृद्धी आहे. अनेक फुले एकत्र गुंफून सुंदर हार बनतो. अगदी त्याने बांधणारा धागाही तो गंध शोधून घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाची लोकांशी अंतःकरणाने आणि आत्म्याने एकत्र होतो, तेव्हा आपल्यातूनही श्वास दरवळतो. प्रभूला ही श्वास गोड सुगंधी अर्पणासारखी वाटते. म्हणून देवाने चर्चच्या संगतीची स्थापना केली आहे. एकदा एक मुस्लिम बहीण, जिचे येशूप्रती विश्वास होते असूनही भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, मला चर्चच्या सांगितल्या जाण्याची विशेष अधिकार नाही. ती एका धार्मिक मुस्लिम कुटुंबात वाढली होती आणि नंतर येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारले होते. तिच्या नवऱ्याला तिच्या विश्वासाबद्दल किंवा तिच्या आत्मिक उपासनेबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचे बाथरूमचे तिचे उपासनाचे स्थान झाले होते. ती पाणी सुरू करत असे, जेणेकरून पाण्याची आवाजामुळे तिची प्रार्थना लपेल आणि तिथेच ती मनमोकळेपणाने देवापुढे आपले हृदय उघडत असे. त्या क्षणी ती आत्मिक दृष्टीच्या जगभरातील विश्वासीसोबत एकरूप होत असे आणि पवित्र जनासोबत संगतीत असल्याची कल्पना करत असे. तिला वाटे की तिचे हृदय स्वर्गातील चंदाबरोबर आणि देवाची सिंहासनाभोवती असलेल्या देवदूतांबरोबर उपासना करत आहे. ती रडत म्हणाली, देवाची कुटुंबाची संगती किती मधुर आहे. खरेच ती एक लपलेली शिरीष फुलासारखी होती, गुपचूपपणे उपासना करणारी, पण प्रभूसाठी जात आणि मौल्यवान. प्रिय देवाची मुला-मुली, तुला दिलेल्या उपासनाचे स्वातंत्र्याचे तू पुरेपूर उपयोग करतोस का? जीवन एकतेच्या आणि अभिषेकाचा श्वास पसरवू दे. अधिक ध्यानासाठी वचन. परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ, जीवित देवाची सगराजवळ, स्वर्गीय यरूशलेम जवळ आणि असंख्य देवदूतांची मंडळीजवळ, नवीन कराराचे मध्यस्थ येशूजवळ आणि आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टी बोलणाऱ्या रक्ताची चिडक्याजवळ आलो आहोत. इब्री 12 अध्याय 22 वचन ते 24 वचन. आजच्या बायबल वाचन. सकाळी दुसरी इतिहास 21 अध्याय 22 अध्याय. संध्याकाळी योगान 14 अध्याय. धन्यवाद.